श्री विठ्ठल श्री संत मुक्ताईंची समाधी मुक्ताई नगर वैशाख वद्य दशमी शके 1219। तेथोनी वैष्णव आले नेवाशासी सहसमुदायीसी देवराव म्हाळसे लागी पूजा केली असे निगुती राहिले 10 रात्री ऋषिकेशी इथोनी चलावे पुढती शारंगधरा जावे टोकेश्वरा स्नाना लागी चहुयुगा आदि स्थळ पुरातन आले नारायण गोदातीरी नामा म्हणे येथे राहावे ऋषिकेशी विजयादशमीशी सिद्ध हो देव म्हणे राहणे न घडेची येथे जावे आता पुढते उद्योगासी निवृत्तीराज म्हणे शुद्ध प्रतिपदा जाऊजी गोविंदा प्रतिष्ठाना अनादि जे स्थळ दाविले नारायणे मग प्रतिष्ठाना येते झाले चक्रतीर्थी पोहा म्हणती आला थोर वैष्णवांचे भार उतरले नामा म्हणे हरी सहज आली वाट आपे गाव कोठे सांगा स्वामी मायभूमी पाहू यांची आम्ही डोळा चलावे गोपाळा सहजा सहज भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी तयाची समाधी आपे गावी आले देव ऋषीश्वर उतरले भार वैष्णवांचे धन्य यांचे कुळ धन्य यांचा वंश धन्य यांचे कुशी योगी राज नामा म्हणे आम्हा दाविले नारायणे आली 4 जणे याची क्षेत्री निवृत्ती मुक्ताईने पाहुनी स्थळ डोळा आला से उमाळा ओसंडोनी तात आणि माता गेली से येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी तुझ्या योगे हरी क्रमी येले काळा फुटला से मेळा तापसांचा नामा म्हणे यांचे कळवळीले मन करी समाधान पांडुरंग पाहिली गे माय पूर्व भूमी आपुली बहुत सन्मानिली वैष्णवानी चैत्र मास शिवरात्र उत्सव आगळा जावे पावेरुळा कृष्णेश्वरा दशमीचे दिवशी निघाले बाहेर उठावले भार वैष्णवांचे वेरुळ नगर असे पुरातन विश्वकर्मायाने कीर्ती केली अगाधते पुण्य बोलताती ऋषी जावे वेरुळासी नामा म्हणे मुक्ताई उदासी झाली असे फार आता हे शरीर रक्षू नये त्यागिले आहार अन्न पाणी सकळी निवृत्तीराज तळमळी मना माझी गंधर्व सुरगण
उठले सहमेळा, गेले ते वेरुळा अवघे जण। वेरुळाचा महिमा सांगे ऋषिकेशी, जना आगळी काशी म्हणून या। वेरुळाची यात्रा केली यथा सांग, मग पांडुरंग निघते झाले, चालिले श्रीरंग वैष्णवांचे भार। पाहावे तापी तीर नामा म्हणे, निवृत्तीराज म्हणे आता पंढरीनाथा। मुक्ताईला जपा अवघे जण, वेधली चित्तवृत्ती स्वरूपी निमग्न। नाही देह भान मुक्ताईला, अवघे जण जपती जपे नारायण। चालती घेऊन मध्यभागी, निवृत्तीराजे धरिली मुक्ताई हाती। सांभाळीत जाती निशिदिनी, पदोपदी जपे निवृत्तीराज करे। आणि ऋषीश्वर सांभाळीती, नामा म्हणे देवा जाता तातडीने। पुढे स्थळ कोण नेमी येले, तापीची येतिरी महत ग्राम थोर। असे सोमेश्वर पुरातन, वद्य वैशाख मास दशमी निर्मळ। उष्ण काळ फार तापतसे, तेथे परशुरामे मारिला बाण। पाहती पुरातन पश्चिमेस, पाहिले माय आम्ही तापी तीर। उतरले भार वैष्णवांचे, धन्य तापी तीर दिसे मनोहर। दोही थडी भार पताकांचे, नामा म्हणे हरी आवडीचे स्थळ। कण्हेर कमळ उदय झाला, फुलले अनेक तरुवर तेथे। दुर्वादर्भ आत डवरले, करंज जांभळी लागली एक थाटी। वरी बहुदाटी तरुवरांची, अमृत फळे अपार विस्तारले फार। त्या माझी मयूर टाहो देती, कंठ कोकिळा त्या सुस्वर गायन। तरुवर सुमने परिमळते, पारिजातकांची दाटी झाली भारी। आत मैलागिरी डुल्लताती, नामा म्हणे देवा भला हा एकांत। मार्कंडेय येथे तप केले, सोनियाची झाडे अनेक कर्दळी। त्यात रान केळी फोफावल्या, सीताफळी भरीत अवघे तापी थडी। दाट दिसती गाढी रामफळे, तापी तिरी ऋषी आणि शारंगधर। पाठीमागे भार वैष्णवांचे, धन्य महत नगर धन्य सोमेश्वर। धन्य तापी तीर योगियांचे, उष्णकाळी छाया आवडती फार। म्हणती ऋषीश्वर रम्य स्थळ, नामा म्हणे देवा रंगले अंतःकरण। उतरती विमाने गंधर्वांची, उदित कमळे नाना वर्ण सुंदर। फुलले तरुवर नाना रूपे,
श्वेत पीत रक्त भ्रमर ऋण झुण होताती श्रवण वैष्णवांसी गुंजारव भ्रमती रत्नकळा फाकती मनोहर दिसती सुरवराला तरुवर गगनी अंकुरले भारी विजातये कोंदल्या बहुता परी गंधर्वे गायने आलापित सुस्वरी केले स्पष्ट नयनी गुह्य गौप्य नामा म्हणे देवा मन झाले स्थिर पडिला विसर अविद्येचा निवृत्तीने एकांत केला मुक्ताईसी गमन कोणे दिवशी आरंभिले मुक्ताई म्हणे जावे यावे कोठे अवघे निघोट स्वरूप स्वामी गरजता गगन कडाडली वीज स्वरूपी सहज मिळेली मावळला दीप ज्योत कोठे होती सहज सामावती निरंजनी नामा म्हणे हरी जाईल पाहता ऐसे माझे चित्ता कळो आले आमुच्या स्वस्थानी नाही पांधार अवघी चराचर प्रकाशत्वे उदयो आणि असतो नाही स्वरूपासी ऐसे मुनी ऋषी जाणताती आम्ही कधी आलो स्वरूप सोडून जावे पालटून जेथील तेथे अंतर बाहेर स्वामीचे स्वरूप स्वये नंदादीप उजळीला वद्य वैशाख मासी दशमीचे दिवशी गेले ते स्नानासी तापी तीरी नामा म्हणे गोविंदा मनोहर पद्मनाभा अंकुरला गाभा विराटाचा टाळविणे मृदंग सुस्वर गायन कोंदले गगनदाही दिशा प्रळयीच्या विजा वर्षती अपार झाला धोधोकार दाही दिशा करोनिया स्नान बैसले बाहेर म्हणती अंधकार फार झाला झुंजाट सुटला वारा कापू लागे धरा नभची अंतरा कालवले नामा म्हणे देवा झाली कैसी गती पडली से भ्रांती अवघ्या जना निवृत्तीराज म्हणे प्रळयीचा वारा सुटला शारंग धरा ऐसे वाटे हालते गगन डोलती विमाने गेले देहभान अवघियांचे डोळे झाकले एकट माध्यानी अभूट वळूनी आले निवृत्ती पांडुरंग राही रखुमाई धरा म्हणती घाई मुक्ताईला नामा म्हणे केशवा जाहला उबाळा काही केल्या डोळा उघडो नेदी ऋषी म्हणती हरी पातलेसे विघ्न आता कैसे प्राण वाचतील कोणाची या शुद्धी नाहीची या कोणा
म्हणती नारायणा मृत्यू आला. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताई तेव्हा गुप्त झाली. वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई, झाली मुक्ताई स्वरूपाकार. एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, जेव्हा निरंजनी गुप्त झाली. गेले निवारुनी आकाश अभूट, नामा म्हणे कोठे मुक्ताबाई. श्री विठ्ठल. पाचवे कडवे म्हणून पुष्पवृष्टी करावी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव तुकाराम भजन करावे. शेवटी पारंपरिक आरती म्हणावी. उघडिल्या दिशा उघडिले गगन, पाहिले वदन भास्कराचे. निवृत्ती राजा ते कळवळा वाटे भारी, आता आम्हा हरी आज्ञा द्यावी. जय जयकारे टाळ्या पिटीती सकळ, नाचती गोपाळ तापी तिरी. सकळांचे चित्ती येतो कळवळा, मुक्ताई डोळा पाहिली नाही. नाना परी खेद करीती योगेश्वर, लाविती पदर डोळियासी. नामा म्हणे देवा कैसे आता काही, आम्हा मुक्ताबाई बोलली नाही. ज्ञानेश्वरा तुम्ही निरविले सोपान, केली बोळवण पांडुरंगा. तो आम्ही उत्सव पाहिलासे डोळा, चांगोबाचा सोहळा दाविला हरी. होती ऐसी नाही झाली मुक्ताई, संत ठाई ठाई स्फुंदताती. रम्य स्थळ म्हणून राहिले एक मास, युगा ऐसे दिवस क्रमिले. अर्धमास वैशाख अर्धमास ज्येष्ठ, फार होती कष्ट निवृत्ती राजा. मुक्ताई मुक्त केली केशवराजे, नामा म्हणे पूजा तापीती राम. पूजिली तापी पूजिला सोमेश्वर, उठावले भार वैष्णवांचे. काही कोणावरी नाही पडले ओझे, कष्टी निवृत्ती राज होत असे. आली गेली कैसे आम्हा कळले नाही, कोठे मुक्ताई विसर्जिली. नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वरा, निवृत्तीचे करा समाधान. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती, मुक्ताबाई 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 आदिशक्ती, मुक्ताबाई. श्री विठ्ठल. श्री संत निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वर, ज्येष्ठ वद्य द्वादशी, शके 1219. निवृत्तीराज म्हणे भले केले देवा, आता जी केशवा सिद्ध व्हावे. निवृत्तीराज म्हणे सहजा सहज हरी,
बोळविली सारी सुखधामा। दाही दिशा चित्त झाले असे सैरा। आता शारंग धरा सिद्ध व्हावे। आता माझे श्रम नको घेऊ हरी। जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी। फार माझा प्राण आला असे कंठी। आता जग जेठी सिद्ध व्हावे। नामा म्हणे देवा दिवस नाही आता। त्वरे वेगी संता सिद्ध करा। विमानी बैसली विठ्ठल सुखमूर्ती। घेतला निवृत्ती मध्यभागी। राही रखुमाई बैसले सुरगण। उठली विमाने गंधर्वांची। गोपाळांचे भार उठले तातडीने। चालिली विमाने सुरवरांची। आता त्वरे चला तुम्ही सप्तशृंगा। कार्य हे गोविंदा सिद्धी न्यावे। आदिमाया तेथे होईल दर्शन। संत साधू जन भेटतील। नामा म्हणे धन्य तुझ्या योगे हरी। तीर्थयात्रा सारी घडली आम्हा। टाळ हे मृदंग गायन पुढती। रंजविती निवृत्ती अवघे जण। गीतार्थ करीती योगी मुनिजन। रंजविती मन निवृत्तीचे। आत्मसुख एक बोलती बोलणी। ज्ञानराजमनी आठवतो। ज्ञानराजे आमुचे निवविले डोळे। आता ऐसे खेळे नाही कोणी। ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी। आता ऐसी सखी नाही कोणी। नामा म्हणे स्वामी सांगता प्रमाण। ऐकता श्रवण खेद वाटे। अविट बोलणे बोलावे अनादि। जे गुह्य वेदी सापडेना। कीर्ती पै वैराग्य केले साम्राज्य। गुरुत्वासी लाज नाही आली। नाशिवंत शरीर केले अविनाश। घडविला विलास अध्यात्मीचा। अविट बोलणी आठवती मनी। आता त्रिभुवनी दिसेनात। तुझ्यामुळे हरी चालतो उगला। देहा आधी गेला प्राण माझा। नामा म्हणे देवा करिता ऐसा घोर। सांडिल शरीर निवृत्ती राज। जे जे सुख आम्ही अनुभविले मना। त्याचा नारायणा आठव होतो। ऐसे पदोपदी निवृत्ती राज कष्टी। कोण कोणाच्या गोष्टी आठवाव्या। ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे। केले नारायणे उफराटे। उफराटे फार कळले माझे मनी। वळचणीचे पाणी आढ्या गेले।
अवघ्या परिस कष्टी केले मुक्ताईने, काहीच बोलणे घडले नाही। नामा म्हणे विठोबा ऐकशी बोलणे, अवघियांची मने कळवळती। गहिनी नाथे मज सांगितले सार, केली ज्ञानेश्वरी व्याख्या त्याची। काढिला शोधून अनुभव मुक्ताईने, ते ज्ञान सोपाने संपादिले। अनुभवे निवविला चांगावटेश्वर, विसोबा खेचर सिद्ध झाला। त्या ज्ञाने झाला चांगदेव विकळ, त्यागी येली सकळ अविद्या माया। अज्ञानासी ज्ञान झाले तै सहज, ऐसे निवृत्तीराज आठविती। सप्तशृंगी आले देवसुरगण, उतरिली विमाने नामा म्हणे। देवी देवेश शिवी शिवेश, अगम्य सुरस आदि माया। अष्टदिशा अगोचरे, अष्टभुजा संहार करे। असुरादि मंथन वीरे, कुलस्वामिनीये। वदताती देव आणि सुरगण, उतरिली विमाने ठाई ठाई। सकळांनी पूजा केली आनंदाने, करीते कीर्तने अंबे पुढे। मंडपी बैसले निवृत्ती नारायण, नारद कीर्तने पुढे होत। नामा म्हणे देवी पाहती सकळ, पूजिते गोपाळ आनंदाने। सप्तशृंगा लागी केली प्रदक्षिणा, आता नारायणा सिद्ध व्हावे। मार्गी आदि माया पूजिली आनंदी, म्हणती धन्य मांदी। वैष्णवांची चालता चालता, दिवस झाले फार। होईल उशीर समाधीसी, 3 रात्र तेथे राहिले गोपाळ। मग म्हणती सकळ, चला आता नामा म्हणे देव। बैसले गरुडावर उठावले भार वैष्णवांचे। वंदिली अंबिका निघाले बाहेर, कीर्तन गजर पुढे होत। गोदातीरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर, उतरले भार वैष्णवांचे। म्हणती पांडुरंगे दावियले स्थळ, निवृत्तीराज विकळ फार झाले। पंचमीचे दिवशी गेले पंचवटी, उतरले तटी गौतमीचे। नामा म्हणे शेवट केला वनमाळी, राहतीये स्थळी निवृत्तीराज। सुंदर नारायण गौरविले फार, केला नमस्कार वैष्णवांनी। सुरस सर्व तीर्थे आदि पुरातन, केले नारायणे तीर्थयात्रा। विसोबा खेचर परिसा भागवत,
अनेक ते संत बैसविले। मध्ये निवृत्तीराज पांडुरंग पुंडलिक, पाहती कौतुक गौतमीचे। दशमीचे दिवशी केले ते प्रस्थान, विधी नारायण सांगतसे। नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ, झालासे विकळ निवृत्तीराज। सहसमुदायेसी उठावे शारंगधरा, हरिहरेश्वरा जाऊ आता। उठले वैष्णव आणि ऋषिकेशी, आले त्र्यंबकासी निवृत्तीराज। एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासी, उत्सव निवृत्तीसी देवे केला। द्वादशी पारणे सोडिता वैष्णव, समारंभ देव करीतसे। राहिली ते शक्ती गळाले शरीर, देह अहंकार त्यागीला। कोणाची करावी पूजा कोण कोणा, अवघे नारायणा करणे येथे। नामा म्हणे देवा मुक्ताईची गती, सांडिले निवृत्ती शरीरासी। आपुलिया अंगे साहित्य श्रीरंगे, पूजियले सांग संत साधू। निवृत्ती देवे केली विठोबाची पूजा, उभारिल्या ध्वजा पताकांच्या। पश्चिमेसी स्थळ अनादि समूळ, उघडिली शीळ समाधीची। म्हणती योगेश्वर अनादि आसेजा, चित्रत्ने ती पूजा केली असे। नामा म्हणे देवा जागा निरंजनी, युगादि हे धुनी धूपतिये। तुळसी बेल पुष्पे समर्पिलीवर, पाहते ऋषीश्वर पहिली पूजा। नारा विठा गोंदा पाठविला महादा, झाडावया शेजा पुढे झाले। सभोवती जागा झाडिली निर्मळ, अनादि हे स्थळ निवृत्ती राजा। सभोवती दीप लाविले समाधी, म्हणती पूजा आधी केली असे। अनादि हे पूजा केली म्हणती संत, आता कोणी आत उतरू नये। नामा म्हणे हरी काय स्थळ चांगले, दुर्वादर्भ फुले वाहियेली। पुष्करणीच्या काठी वैष्णवांचे भार, देव ऋषीश्वर जेवताती। अवघिया पात्रे वाढिली नारायणे, सोडिती पारणे निवृत्ती राज। विठोबा रखुमाईने घेतला निवृत्ती, जेविताती पंक्ती गोपाळांच्या। जेविले वैष्णव आणि ऋषिकेशी, गेले आचमनासे पुष्करणी ते। अवघे संत तेथे बैसले निवाडे, पुंडलिक विडे वाटितसे। नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास,
होतो कासावीस निवृत्ती राज। निवृत्ती देवासाठी स्फुंदते ऋषीश्वर, लाविला पदर डोळियासी, गरुडावर पुंडलिके घातीला साज, जाती निवृत्ती राज समाधीसी, चालती विमाने वाजतसे घंटा, उठा आता भेटा अवघे जण, समाधी भोवते कुंकुमाचे सडे, पाहती निवाडे योगीराज, कीर्तन गजरी गेलीसे मंडळी, बैसली ते पाळी समाधीच्या, नामा म्हणे पुढे उभे नारायण, आरंभिले नमन निवृत्ती राजे। श्री विठ्ठल श्री संत निवृत्तीनाथांचे नमन। नमो गणपती गजानना, नमो सरस्वती मंगल ध्याना, नमो अगाध ब्रह्मपरायणा, नमो नमो स्वामी, नमो आदि मायादि सागरा, नमो चिदानंद दिगंबरा, नमो एकत्व एक सारा, नमो नमो तुझ, नमो मत्स्येंद्रनाथा अनादि, नमो सर्वव्यापका बुद्धी, नमो जुनाट युगादी तुझ नमो, नमो सत्यकाळनाथ त्रिगती, नमो पुढत पुढती, नमो योगेश्वरा आदि अंती, नमो नमो स्वामी, नमो गहिनीनाथ अविनाशा, नमो सहजा सहज प्रकाशा, नमो व्यापुनी दाही दिशा, आदि गुरु तुझ नमो, नमो गुप्तनाथ तुझ नमन, नमो सद्गुरु परब्रह्म पूर्ण, सदा स्वरूपे अनुसंधान, नमस्ते नमस्ते, नमो गहिनीनाथ आदि गुरु, तू संकटी आदि तारू, नमो संसार हरता हरू, सद्गुरुनाथा तुझ नमो, नमो करता हरता नारायणा, नमो उदया अस्तु गगन घना, नमो विराट पुरुषा जगज्जीवना, नमस्ते नमस्ते कुलस्वामी, नमो त्रिपुटी गुप्तधना, नीळवर्णा कलंकी कोंदना, नमो ज्योतिर्मय दारुणा, नमो नमो जगद्गुरु, नमो पांडुरंग दयाळा, नमो गोविंदा गोपाळा, नमो वैष्णवा सकळा, योगिया ऋषीश्वरा नमो नमो, नमो सर्व चराचर, नमो अंतर बाहेर, नमो दाही अवतार, जगद्भूषणा तुझ नमो, नमन नेणो
कैसे व्यापी नमन रंगले विश्वरूपी नमन चिन्मय गुह्य गौपी नमो सर्वभूती निज गुरु नमो आदि मायादी सागरा नमो चिदानंद दिगंबरा नमो एकत्व एक सारा नमो नमो तुझ धूप पंचारती गंधाक्षता वाहती पूजिला निवृत्ती वैष्णवांनी प्रेमे आसुवेती सकळांची डोळा माळ घाली गळा पुंडलिक निवृत्ती देवे ग्रंथ केला होता सार ठेविला समोर विठोबाच्या अवघ्या जना लागी केला नमस्कार उठावले भार वैष्णवांचे गोविंद गोपाळ आले ते सकळ प्रेमे होती विकळ निवृत्तीराज केली आचमने पुष्करणीचे तटी आले उठा उठी समाधीपाशी नामा म्हणे देवा निवृत्ती सारखा योगी नाही आता जगी दावावया समाधीच्या पाळी बैसली सकळी केला त्या गोपाळी जय जयकार निवृत्तीच्या संगे पुंडलिक पांडुरंग सिद्ध झाले सांग समाधीसी निवृत्ती देवी वंदिली सकळांची पाऊले तीर्थ ते घेतले विठोबाचे पताकांची छाया समाधीसी आली उतरले खाली निवृत्ती देव पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी बैसले आसनावरी निवृत्तीराज नामा म्हणे देवा काय पहावे आता गेला पंढरीनाथा चिद्भानू तो निवृत्तीराज बैसले समाधी सुचित चिन्मय तेजोत उजळली पुंडलिके मिठी निवृत्तीचा गळा अवघियांचा डोळा आसुवे येते विठोबाचे हृदय आलेसे भरून झाकियेले नयन निवृत्ती राजे पुंडलिके आणिले विठोबासी बाहेर केला नमस्कार वैष्णवानी राही रखुमाबाई बैसल्या गहीवरत आणिक संत महंत ओसंडती नामा म्हणे हरी शुद्धी नाही सकळा घालाता शिळा समाधीसी शेवटचे कडवे म्हणून पुष्पवृष्टी करावी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम हे संत भजन करावे व पारंपरिक आरत्या म्हणाव्या नारा महादा गोंदा विठा विकळ झाला झाकियेली शिळा समाधीची गंधर्व आणि देव चिंतावले भारी दीर्घ ध्वनी करी
नारा विठा गोंदा आणि महादा सांडिती शरीर विसोबा खेचर फार कष्टी लोपलासे भानू पडला अंधार गेला योगेश्वर निवृत्ती राज गेल्या त्या विभूती अनादि अवतार आता देवा फार आठवते नामा म्हणे हरी धरवे नाधीर येती गहीवर ओसंडोनी परसा भागवत करीतसे शोक म्हणती देवा दुःख अति झाले द्वादशी समाधी दिधली निवृत्तीसी झाले उदासी अवघे जण देव म्हणे उठा करा आता पूजा घालू पुष्प शेजा समाधीसी उठले सकळ होता ती विकळ गेले ते गोपाळ समाधीसी घेतली समाधी सव्य वैष्णवांनी पूजिता ती सुमनी समाधीसी नामा म्हणे अवघे करा प्रदक्षिणा चलाच मना पुष्करणीसी श्री विठ्ठल पुण्यक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे महिमेचा अभंग वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा कुशावरती करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना 5 दिवस उत्सव केला निवृत्तीसी काला अमावस्येशी त्र्यंबकेश्वरी प्रतिपदेसी हरी निघाले बाहेरी कीर्तन गजरी पुढे होत काही ऋषीश्वर राहिलेले तेथे गेले ते बहुतेक लंकापुरा गरुडावरी सिद्ध झाले नारायण चालली विमाने गंधर्वांची नामा म्हणे देवा जावे आषाढीसी आले एकादशी पंढरीये जय जयकारे टाळी पिटीली सकळी चालली मंडळी वैष्णवांची पंढरीचा पोहा निघाला बाहेरी कीर्तन गजरी पुढे होत विठोबा रखुमाई बैसली गरुडावर केला नमस्कार वैष्णवांनी म्हणती तीर्थयात्रा झाली यथा सांग पाहिले प्रसंग समाधीचे गेले योगीराज अनादि जे आदी राहिल्या समाधी जगा माझी नामा म्हणे देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझी
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खूण, नयेची साधन निवृत्तीचे. परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती, कोणा नये युक्ती ज्ञानोबाची. करतील अर्थ सांगतील परमार्थ, नये पाये कांत सोपानाचा. नामा म्हणे देवा सांगून या काही, नये मुक्ताबाई गुह्य तुझे. नाना परीखेद आठविती मना, आता नारायणा सिद्धी न्यावे. समाधीसी केली आरती पंचारती, राहिली निवृत्ती स्वरूपी तुझ्या. सुखाचे साधन झाली चौघे जणे, केली नारायणे बोळवण. पंचक्रोशावरी उभे ठेले भार, केला नमस्कार समाधीसी. नामा म्हणे आता जावे पंढरपुरा, समाधीचा सारा विधी झाला. शेवटची समाधी झाली जैशी तैशी, तुझ ऋषिकेशी समर्पिली. आपुल्या सत्ताबळे चालविले हरी, विष्णुदासावरी कृपा केली. नेणो कैसा होईल समाधीचा प्रसंग, बोलिले ती अंगे पांडुरंगा. मुकियाला वाचा दिधली श्रीरंगे, इच्छिला प्रसंग सिद्धी नेला. नामा म्हणे देव मायबाप विठ्ठल, म्हणून माझे बोल स्वीकारिले. काय म्या बोलावे किती माझी मती, तुम्ही रमापती गोड केले. विश्वरूप घडी उघडिली धडपुडी, आता काय थोडी कृपा म्हणून. चिन्मय लहरी येती उन्मळूनी, दया नारायणी थोर केली. समाधी चरित्र केले यथामती, रखुमाईचा पती आर्जविला. समाधी चरित्र जो करील श्रवण, तया लागी पेणे वैकुंठीचे. नामा म्हणे देव गुरु धरील चित्ती, उद्धरील पती रखुमाईचा. समाधी श्रवण करीती निषेधिनी, त्यासी चक्रपाणी देईल भेटी. समाधी श्रवणाचा धरील जो विश्वास, नाही नाही दोष पातकांचा. समाधी विरक्ताची पतिताला वाराणसी, कोटी कुळे त्यासी उद्धरील. जो कोणी बैसेल समाधी श्रवणा, तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे. स्वहित साधन सांगितले इथ,
परिसा भागवत लेखकू झाला, नामा म्हणे हरी बोलिलो तुझिया बळे, वाहिली तुळसी दळे स्वामी लागी। रखुमाई माता राही ओवाळीती, नित्य पंचारती हरीच्या दासा, नित्य भक्ता हरी या लागी विनट, पंढरीची पेठ वसविली, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव, खेचर सावता धन्य जगमित्र, यासी कवळ देत हरी ब्रह्म, पांडुरंग पिसा या लागी जाहला, मुक्ताई फावला प्रेम पान्हा, नामा म्हणे खूण जाणती सज्ञान, अखंड ते ध्यान निवृत्ती देवा। अगा पांडुरंगा भक्त जन कैवारी, सेवक जन द्वारी तिष्ठताती, निवृत्ती ज्ञानदेव सोपान हा पाही, आली मुक्ताबाई चांग देव, खेचर विसोबा असंद सुदामा, चोखा पुरुषोत्तमा आला असे, मैराळ जनक वत्सरा तो नारा, विठा शारंगधरा आलासे, परसा भागवत सावता नरहरी, राका बंका द्वारी कुर्मदास, नट नाट्य कुसरी कान्हो पात्रा द्वारी, चवरे विंजणे हरी जाणवीती, माचंगा अनंता नरसीपुरी होता, तो हा पंढरी नाथा आला असे, मच्छिंद्र गोरक्ष चरपटी चौरंगी, गोपीचंद योगी आला असे, इडाती पिंगळा सूक्ष्मती आबळा, षड्रस गोपाळा घेऊनी आली, तेथे टाळ दिंडी घेऊन या नामा, भेटी पुरुषोत्तमा आला असे, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। श्री विठ्ठल श्री संत गोरोबा कुंभार जीवन व समाधी, श्री क्षेत्र तेर, जिल्हा धाराशिव, चैत्रवद्य त्रयोदशी, शके 1239। प्रेम अंगी सदा वाचे भगवंत, प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा, असे घराश्रमी करीत व्यवहार, न पडे विसर विठोबाचा, कालवुनी माती तुडवीत गोरा, आठवीत वरा रखुमाईच्या, प्रेम अंगी असे झाकुनी नयन, करीत भजन विठोबाचे, तयाची ते कांता आणू गेली जळ, खेळतसे बाळ अंगणात, रांगत लेकरू गेले असे तेथे, तुडविले त्याते न कळता, तत्क्षणी त्याचा गेला तेव्हा प्राण, घेऊनी जीवन आली कांता, पाहती ते चिखलात
दिसे रक्त मांस, केला तो आक्रोश मोठा तिने, पिटिले तेव्हा आपुले वदन, जळो हे भजन तुझे आता, डोळे असोनिया जाहलासी आंधळा, कोठोनी कपाळा पडलासी, कसा बाशी तरी काही येती दया, बारे बाळराया तुडविले, विठोबाने कैसे लावियले वेड, नाही मागे पुढे पाहिलेसी, निर्दयाची तुझ लागली संगती, अधर्मी श्रीपती देखियेला, काय तुझा याने केला असे अन्याय, दूर परता होय चांडाळा तू, हाती लोटोनिया केला तो परता, आग लाव आता विठोबासी, ऐकून या शब्द सावध तो जाहला, कागे भंग केला भजनाचा, विठोबासी माझ्या कागे त्वा गांजिले, कर्म ओढवले बाळकाचे, सांग मज ऐसे कोणाचे ते झाले, पुण्य फळाले लेकुराचे, याजसाठी माझ्या गांजिलेसे देवा, पाठी लागे तेव्हा मारावया, हात बोट मज लावशील आता, आण तुझ सर्वथा विठोबाची, ऐकताची ऐसे ठेवियली काठी, राहिला उगाची गोरा तेव्हा, न करीतो काही तयेसे भाषण, वर्जियली तेणे कांता तेची, विनविते कांता गोरिया लागुनी, न मोडितो आण विठोबाची, झाली तेव्हा श्रमी वंश बुडविला, विठोबा कोपला मजवरी, मना माझे तिने केला तो विचार, करावे दुसरे लग्न याचे, बोलाविला तिने आपुला तो पिता, सांगितली वार्ता पाहू आता, कनिष्ठ हे कन्या दे माझ्या भ्रतारा, नको या विचारा पाहू आता, अवश्य म्हणून या विनविला गोरा, लग्नाची हे त्वरा, केली तेव्हा लग्न झाल्यावरी, घाली ओ संगळा दोघी सही पाळा समानची, न पाळिता आण तुम्हा विठोबाची, धरा या शब्दाची आठवण, अवश्य म्हणून या निघाला तो गोरा, आला असे घरा आपुलिया, कनिष्ठ स्त्रियेसी आले असे न्हाण, न करी भाषण तिसी काही, येरू म्हणे बाई कैसा हा भ्रतार, करू मी विचार कैसा आता, पहिली ते कांता विनवी गोरिया ते, अंगीकारा इते स्वामी आता, मामानेही मज घातलीसे आण, दोघीचे पाळन समान करा, गेला तरी आता जाऊ माझा प्राण, न मोडी मी आण विठोबाची, जाहल्या दोघी श्रमी कपाळ पिटीती, पुरविली पाठी विठोबाने, वंश बुडविला ह्या मेल्या काळ्याने,
जळो थोरपण याचे आता, वेडे मेले लोक घेते दर्शन, नसावे भाषण यासी काही, होवोनी आश्रमी बैसल्या घरात, काढियली युक्ती कनिष्ठेने, म्हणे बाई आता मोडू याची आण, करील भाषण आपणची, निजतो हो जेथे तेथे हो जाऊन, करावे शयन दोघींनी ते, निद्रे माझी उरस्थळी याचे हात, ठेवू अवचित आपुलिया, मग हा करील सहजचे भाषण, न लगे सांगणे कोणासी ते, निद्रे माझी गोरा झाला तो निमग्न, दोघींनी शयन केले तेथे, उचलो नियाकर ठेविले शरीरी, नाही देहावरी गोरा तेथे, सावध होनी पाहिले तेणे, अन्याय हताने केला माझ्या, विठोबाची माझ्या मोडीली आण, टाकावे तोडून हातची हे, घेऊन या शस्त्र तोडियले कर, आनंदला फार गोरा तेव्हा, समजले तेव्हा लोका त्या सकळा, भक्त हा आगळा देखियेला, कैसा बाई आता करावा विचार, बुडाला संसार सर्वस्व हा, आता शरण जाऊ तया पांडुरंगा, करील तो चिंता आमुची ये, सांगू वर्तमान रुक्मिणी जवळी, विनवी वनमाळी आम्हाविषयी, शरणागता हरी नेदीच अंतर, वर्णिताती शास्त्रे मोठी मोठी, संत हे गाताती बाई सदोदित, पाहू तो अनंत कैसा असे, दोघी तेव्हा गेल्या रुक्मिणी जवळी, विनविली बाळी रुक्मिणी ते, सांगितला तिसी सकळ वृत्तांत, विनवी हा कांत आम्हाविसी, ऐके लगे बाई तुझे तो वचन, समजले पूर्ण आम्हा लागी, करी माते आम्हा एवढा उपकार, न पडे विसर जन्मोजन्मी, करुनी प्रार्थना आल्या त्या आश्रमा, उभा होता नामा कीर्तनासी, आवडीने गोरा करीत श्रवण, आणिक सज्जन हरिभक्त, नामयाने टाळी पिटिली गजरे, गोरियासी कर फुटले ते, रांगतले करू आले तया वेळी, मातेच्या जवळी आनंदाने, आलिंगुनी तिने धरिले हृदयी, झाली विठाबाई कृपावंत, आलिंगुनी गोऱ्या बोले मेघश्याम, करी घराश्रम सुखे आता, संशयाची जात नको धरू चित्ता, आण तुझ आता माझी असे, ऐकोनिया गोरा वर्ते घराश्रमी, लक्ष असे नामी विठोबाच्या, ऐसिया संतांचे आठविता गुण, जाती हे जळोन सर्व दोष, नामदेव त्यासी करी विणवनी,
ठाव द्या चरणी तुमची या, हेची तुम्ही आता मज द्यावे दान, आठवीन गुण वारंवार। आषाढी पर्वणी आला यात्रा काळ, निघाले सकळ वारकरी, यांचे समागमे जात असे खुळे, स्मरे वेळोवेळे विठ्ठलासी। धन्य पुण्यतिथी आली एकादशी, पावले क्षेत्रासी विश्वजन, स्नान विधी करोनी समस्ता भेटला, कीर्तनी बैसला हरिदास, निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता, नामयाची कथा ऐकताती, तव तो म्हणे करा नामाचा उच्चार, टाळीचा गजर करुनिया, गोरियाचे नेत्री आले जळबिंदू, मज का गोविंदू विसरला, कागा केशी राजा मोकलिले माते, शरण कोणाते जाऊ आता, तुझ विण मज न दिसे निर्वाणी, माय बाप धनी गणगोत, आता माझी लाज राखे पंढरीनाथा, तुझ विण आता कोणी नाही, अनाथाचा नाथ दीनाचा कैवारी, पावला झडकरी आपुल्या दासा, गोरियाचे हात आले तत्क्षणी, गरजोनी नामध्वनी उभा ठेला, सकळ संतजनी देखोनी नयनी, टाळिया पिटोनी गरजताती, निधडा म्हणती भक्त हा वैष्णव, अघटित भाव न कळे याचा, कैसा येणे केला ऋणी पंढरीनाथ, आहे सदोदित याचे उदरी, पूर्वी तो प्रल्हाद श्रवणी ऐकिला, किंवा हा देखिला संतामधी, नामा येऊनी या चरणासी लागला, हृदयी आलिंगिला भक्तराज, माती तुडविता नाही देह स्थिती, आठवीत चित्ती पांडुरंग, गुरुवाची कांता पाणीयासी जाता, पुत्राला पाहता खेळतसे, दृष्टी असो द्यावी स्वामी बाळावरी, नाही कोणी घरी सांभाळाया, नामा म्हणे नाही गोरा देहावर, सर्वही निर्धार पांडुरंगी। परंपरेप्रमाणे पुष्पवृष्टी करावी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव तुकाराम हे संत भजन करावे, पारंपरिक आरती म्हणावी।